जय श्रीराम. जय श्रीराम भाऊ. जय श्रीराम. बोला. आपण बघतो आता श्रावणचा पवित्र महिना सुरू आहे. बरोबर. अशामध्ये भरपूरसे हिंदूंना देखील बघतो आणि इतर लोकांनाही बघतो जे लोक शिवलिंगवर दूध चढवतात, पाणी चढवतात, अशा लोकांवरती हास्यास्पद कमेंट्स करतात, चिडवतात. धार्मिक आस्थेवरती ते लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अगदी तर अशा लोकांवर तुम्ही काय सांगाल? वास्तविकता ही आहे का महादेवाच्या पिंडावर जेव्हा आपण दूध, दही, शहद, तूप आणि गुलाबजल किंवा गंगाजल आपण ज्याला म्हणू, हे पंचामृताचा अभिषेक करण्याच्या मागचं नेमकं कारण हे आहे, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि भगवंत शंकर जे होते त्यांनी विषपान केला आणि विषपान केल्यामुळे त्यांच्या कंठामध्ये जे होती जळजळ होऊन राहिली होती, त्यावेळेस भगवती महाशक्ती पार्वती स्वयं त्या ठिकाणी आली आणि सर्वात पहिला अभिषेक त्या पार्वतीने भगवंत शंकराचा केला आणि भगवंत शंकराला या अभिषेकामुळे शांती मिळाली. दुसरा एक प्रसंग असा, भस्मासूर नावाचा जो दैत्य होता, ज्याला महादेवाने आशीर्वाद दिलेला होता का तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवलं तो जळून भस्मसात होणार, त्या भस्मासुराच्या हाताचा जो जळवट होता तो भगवंत शंकराच्या मस्तकावर लागला आणि त्यामुळे हा श्रावणाचा महिना होता, तेव्हा भगवतीला काही मिळालं नाही. तिनं गंगेचं जल घेतलं आणि बेलपत्र घेऊन भगवंत शंकराच्या मस्तकावर समर्पित केलं आणि भगवंत शांत झाले. महादेवांनी त्यावेळेस म्हटलं, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिपत्तंचे त्रियायुधम त्रिपाप जन्म संहारम एकविल्ल शिवार्पणम. एक जरी आपण बेलाचं पान महादेवाच्या मस्तकावर ठेवलं तरी तो भगवंत काय म्हणतो का, अरे भक्तांनो, मी तुमच्या 3 जन्माचा पाप एका बेलपत्रामध्ये खंडन करणार. तर हे जे लोक विचार करतात का असा एक विषय का बाबा हे लोक दूध, दही सर्व महादेवाच्या पिंडावर समर्पित करतात, मग मी विशिष्ट धर्मांच्या लोकांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही त्या मुर्द्यावर कशाला चादर चढवता? बरोबर. ते मुर्दे राहतात, त्या मुर्द्यांना तुम्ही चादर चढून राहिले, त्याच्यावर चादर चढून काही पर्याय नाहीच आहे. मी म्हणतो ते करायला नको. मग त्यांचे विशिष्ट धर्माचे लोक आहेत, ते विशिष्ट धर्माचे लोक आपल्याला सांगतात का आम्ही जादू मंत्राला मानत नाही, तेव्हा त्यांचे जे विशिष्ट गुरु असतात ते गुरु हुलुलुलू काहीतरी एक विशिष्ट त्यांचा मंत्र असतो, तो मंत्र म्हणतात आणि त्यांना झाडा देतात, त्यांना सांगतात का तुम भगवान की इसमें शरण में आ जाओ, प्रभू की शरण में आ जाओ. ते सुद्धा एक निरस ढोंग आहे. आम्ही कुणाच्या धर्मावर कधी टीका टिप्पणी केलेली नाही आहे, तर आम्हाला असं वाटतं का आमच्या धर्मावर कोणी टीका टिप्पणी करू नये, हीच माझं म्हणणं आहे. त्यांचं हे पण म्हणणं राहते की तुम्ही दूध शिवलिंगावर चढवण्याऐवजी कोणत्या गरीबाला बाहेर दान करा, त्याला द्या. त्याच्यावर तुम्ही काय बोलता? अरे त्यांचं असं म्हणणं राहते, तिथे चढवण्यापेक्षा एवढा लाईनीमध्ये लागण्यापेक्षा अगदी बरोबर गरीबाला देऊन द्या. मी सुद्धा हे तुम्ही जे बोलून राहिले असले व्हिडिओ मी या माध्यमावर बघितलेले आहे, युट्यूबवर म्हणा, फेसबुकवर म्हणा, आणि मी हे सर्व पाहतो. त्याच्यासाठी आता एकच उत्तर आहे का आता तुम्ही पुष्कळचं समजून चला का कुठे तीर्थाला जाता, बरोबर, एक विशिष्ट त्यांचं तीर्थस्थान आहे, बरोबर, कशाला तिथे जाता आणि कशाला तिथे जाऊन तुम्ही समर्पित करता? काय समर्पित करतात ते लोक? आम्हाला गेले दाढी बढा रे म्हणतात, दाढी वाढवतात किंवा काही विशिष्ट काम करतात, त्यांनी सुद्धा करायला नको. हा आमचा आस्थेचा प्रश्न आहे, हे आम्हाला योग्य वाटते. मग आता तुम्हाला जर असं वाटते मग तुम्ही बकरी सुद्धा कापू नका. कशाला कापता? जी हत्या ती आमच्या धर्मामध्ये हे आम्हाला वाटते, कशाला कापता? हे तुम्ही त्यांनी केलं पाहिजे नाही. तर एक आमची आस्था जे आहे ते आम्ही करून राहिलो, आमच्या आस्थेला जे योग्य वाटते ते आम्ही करून राहिलो, तुम्हाला जे योग्य वाटते तुम्ही करा. एवढंच मी एक म्हणणार तर दुसऱ्याच्या धर्मावर कोणीही टीका टिप्पणी करू नये. धन्यवाद आपल्याशी बोलून. जय श्रीराम भाऊ. जय श्रीराम.